नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. कधी असा क्षण येतो जेव्हा सगळं काही असूनही मनात एक रिकामेपण जाणवतं. कष्ट करूनही यश मिळत नाही, प्रयत्न करूनही अडथळे संपत नाहीत. पण त्या अंधारातही एक शक्ती असते जी आपल्याला हात देऊन बाहेर काढते. ती शक्ती म्हणजे गणराया. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतात आणि जिथे गणपतीचं नाव घेतलं जातं तिथे संकट आपोआप दूर होतात. आज आपण जाणून घेणार आहोत एक असा दिवस जो फक्त उपवासाचा नाही तर आयुष्य बदलण्याची संधी आहे. तो दिवस म्हणजे अंगारकी चतुर्थी. ही चतुर्थी इतकी शक्तिशाली का मानली जाते? का हजारो भक्त या दिवसाची वाट पाहतात? आणि कोणता असा मंत्र आहे जो तुमच्या जीवनातील अडथळे कायमचे दूर करू शकतो? जर तुमच्या आयुष्यातील संकट, अडथळे किंवा मनःशांतीचा अभाव असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण फक्त माहिती नाही तर अनुभव घेणार आहोत गणरायाच्या कृपेचा. चला तर मग या भक्ती प्रवासाला सुरुवात करूया. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी अडचणींनी घेरले जातो. कधी नोकरीत अडथळे, कधी नात्यांमध्ये ताण, कधी मनात अनामिक भीती. आणि अशा वेळी आपण शोधत असतो एक असा आधार जो आपल्याला अशा संकटातून बाहेर काढेल. तो आधार म्हणजे गणपती बाप्पा, विघ्नहर्ता. या गणरायाच्या कृपेचा सर्वात शक्तिशाली दिवस मानला जातो तो म्हणजे अंगारकी चतुर्थीचा. अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी. संकष्टी म्हणजे संकटाचा नाश करणारी. आणि जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिचं महत्त्व अनेक पटीनं वाटतं. अंगारक हा शब्द मंगळ ग्रहाशी संबंधित आहे, जो ऊर्जा, शक्ती आणि संघर्षाचा प्रतीक मानला जातो. आणि जेव्हा हा मंगळवार गणपती बाप्पाच्या चतुर्दशीशी जुळतो तेव्हा निर्माण होते एक अद्भुत आध्यात्मिक शक्ती. असं मानलं जातं की या दिवशी केलेली प्रार्थना सामान्य दिवसापेक्षा खूप लवकर फळ देते. जर कोणी मनापासून श्रद्धेने हा उपवास करतो तर गणराया त्याच्या जीवनातील अडथळे दूर करतो. या दिवशी उपवास केल्याने ज्या अडचणींनी तुम्हाला थांबवलं आहे त्या हळूहळू दूर होतात. विवाहात येणारे अडथळे योग्य मार्गाने सुटायला लागतात. आर्थिक अडचणींमध्ये सुधारणा होते आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो. मनातील अस्थिरता कमी होते आणि एक शांत, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हा दिवस फक्त उपवास करण्याचा नाही तर मन शुद्ध करण्याचा आहे. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच देवाची कृपा खरी अनुभवता येते. म्हणूनच अंगारकी चतुर्थीला म्हणतात संकटाचा नाश करणारा दिवस. हा फक्त एक सण नाही तर एक संधी आहे स्वतःला बदलण्याची आणि जीवनात सकारात्मकता आणण्याची. पण तुम्हाला माहिती आहे का या दिवसाचं महत्त्व इतकं मोठं का आहे? त्यामागे एक अद्भुत कथा आहे, एका भक्ताची आणि एक गणरायाच्या कृपेची. चला आता आपण जाणून घेऊया अंगारकी चतुर्थीची पौराणिक कथा. ही कथा आहे एका भक्ताची ज्याची श्रद्धा इतकी प्रबळ होती की देवालाही त्याच्यासमोर प्रकट व्हावं लागलं. खूप वर्षापूर्वी एक महान ऋषी होते, भरद्वाज. त्यांची तपस्या इतकी कठोर होती की त्यांच्या तेजाने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित झाली होती. त्या दिव्य तेजातून पृथ्वीवर जन्म झाला होता एका अद्भुत बालकाचा. त्याचे नाव होते अंगारक. अंगारक लहानपणापासूनच वेगळा होता. त्याच्या डोळ्यात तेज, मनात शक्ती आणि आत्म्यात एक गूढ शांतता होती. तो शक्तिशाली होता, तपस्वी होता, पण तरीही त्याच्या मनात एक अपूर्णता होती. त्याला एकच इच्छा होती, भगवान गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे. आणि त्या एका इच्छेसाठी त्याने सुरू केले एक कठोर तप. दिवस गेले, महिने गेले, वर्षे सरली. उन्हात उभं राहून, पावसात ध्यान करत, थंडीमध्येही अडळ राहून तो फक्त एकच नाव घेत होता, गणपती. त्याचं शरीर कुमकुवत होत होतं, पण त्याची श्रद्धा दिवसेंदिवस अधिक मजबूत होत होती. जिथे सामान्य माणूस हार मानतो तिथे अंगारक अजून ठाम होत होता. आणि एक दिवस त्याच्या त्या अखंड भक्तीने स्वतः गणपती बाप्पाला प्रसन्न केलं. प्रकट झाले विघ्नहर्ता गणराया. वर माग अंगारका, असे गणपतीराया म्हणाले. अंगारकाने डोळे उघडले आणि त्याच्यासमोर उभे होते त्याचे आराध्य दैवत. त्याच्या डोळ्यात आनंद आणि मनात कृतज्ञता होती. तो म्हणाला, प्रभू, मला काही नको, फक्त एकच इच्छा आहे, माझं नाव कायम तुमच्या नावाशी जोडलं जावं. गणपती बाप्पा हसले आणि म्हणाले, तथास्तु. आणि त्या दिवसापासून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने ओळखली जाईल असा आशीर्वाद त्याला मिळाला. आणि म्हणूनच त्या अंगारकी चतुर्थी ही प्रसिद्धी पावली. आणि त्या दिवसापासून ही चतुर्थी फक्त एक दिवस नाही राहिला तर श्रद्धा, भक्ती आणि भक्तशक्तीचं प्रतीक बनली. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा खरी असेल तर देव स्वतः तुमच्याकडे येतो.
पण या दिवशी पूजा कशी करावी, कोणता विधी केल्याने गणरायाची कृपा मिळते, हे आता आपण जाणून घेऊया. अंगारकी चतुर्थीचा खरा अनुभव फक्त ऐकण्यात नाही तर श्रद्धेने केलेल्या पूजेत आहे. चला आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया गणरायाची पूजा कशी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठा, कारण पहाटेचा वेळा सर्वात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असतो. स्नान करून स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. हे केवळ बाह्य स्वच्छता नाही तर मन शुद्ध करण्याची सुरुवात आहे. आता घरातील मंदिरात किंवा शांत जागी गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. त्या ठिकाणी स्वच्छ आसन, रांगोळी किंवा फुलांनी सजावट करा. गणपतीरायाला सर्वात प्रिय आहे दुर्वा. 3, 5 किंवा 21 ते दुर्वा गणपतीरायाला अर्पण करा आणि मनात एकच भावना ठेवा, श्रद्धेची. यानंतर मोदक किंवा लाडू नैवेद्य अर्पण करा. मोदक म्हणजे आनंद. गणरायाला आनंद अर्पण करणं म्हणजे आपल्या जीवनात आनंद मागणं. लाल फूल अर्पण करा. लाल रंग हा शक्ती, भक्ती, ऊर्जेचा आणि मंगलतेचा प्रतीक आहे. दीप प्रज्वलन. आता एक दिवा लावा. हा दिवा फक्त प्रकाश देत नाही तर तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा प्रतीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा क्षण. डोळे बंद करा, मन शांत करा आणि गणरायाचं ध्यान करा. ओम गंग गणपते नमः. ओम गंग गणपते नमः. ओम गंग गणपते नमः. हा मंत्र केवळ शब्द नाही तर एक शक्ती आहे. हा मंत्र 108 वेळ जपा. प्रत्येक जपाबरोबर तुमच्या मनातील एक अडथळा दूर होत असल्याची कल्पना येते. जसं जसं तुम्ही जप कराल तसं तसं मन शांत होत जाईल आणि एक वेगळी सकारात्मकता, ऊर्जा जाणवेल. पूजा करताना सर्वात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का? ना मोठी सजावट, ना मोठा विधी. फक्त एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे खरी श्रद्धा. पण या उपवासाचे काही नियमही आहेत जे पाळल्यास त्याचं फळ अधिक मिळतं. चला जाणून घेऊया अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि त्याचे नियम. कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तर शब्दामध्ये नसतात, ती सापडतात मंत्रामध्ये आणि त्या मंत्राच्या स्पंदनात. चला आपण अनुभवूया गणरायाच्या शक्तिशाली मंत्राची दिव्यता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या मंत्राचा अर्थ असा: हे विशाल रूप धारण करणाऱ्या गणेशा, तुमच्या तेजाने माझं जीवन प्रकाशित करा आणि माझ्या प्रत्येक कार्यातील अडथळे दूर करा. डोळे बंद करा आणि हा मंत्र मनात पुन्हा पुन्हा म्हणा. ओम विघ्नहर्त्रे नमः. ओम विघ्नहर्त्रे नमः. हा लहानसा मंत्र पण प्रभाव अत्यंत मोठा. प्रत्येक वेळा तुम्ही हा मंत्र म्हणता तुमच्या जीवनातील एक एक विघ्न कमी होत जातं. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. हा मंत्र फक्त शब्द नाही, ही एक अनुभूती आहे ज्यात आपण गणरायाला सर्व सृष्टीचा आधार मानतो. जेव्हा तुम्ही हे मंत्र मनापासून म्हणता तेव्हा मनातील भीती, तणाव आणि नकारात्मकता हळूहळू विरघळू लागते आणि त्या जागी निर्माण होते एक शांतता, एक विश्वास आणि एक अदृश्य शक्ती. म्हणूनच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हे मंत्र जप करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. पण उपवास केल्याशिवाय ही साधना पूर्ण होत नाही. चला आपण आता जाणून घेऊया अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि त्याचे नियम. अंगारकी चतुर्थीचा उपवास हा फक्त अन्न न घेण्याचा नियम नाही, हा आहे मन, शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्याचा एक सुंदर मार्ग. चला आता आपण जाणून घेऊया हा उपवास कसा करायचा. या दिवशी शक्य असेल तर दिवसभर उपवास ठेवावा. हा उपवास म्हणजे स्वतःवर नियंत्रण आणि श्रद्धेची एक छोटी परीक्षा. जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर तुम्ही फळ किंवा पाणी घेऊ शकता. हे शरीराला ऊर्जा देतं आणि उपवास टिकवायला मदत करतं. देवाला तुमचं उपाशी राहणं महत्त्वाचं नाही तर तुमची भावना महत्त्वाची आहे. या उपवासाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चंद्रदर्शन. संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर त्याचं दर्शन घ्या. हातात पाणी, फूल घेऊन चंद्राला अर्घ्य द्या आणि मनात गणरायाचं स्मरण करा. यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करून आपला उपवास पूर्ण करा. हा क्षण खूप खास असतो कारण दिवसभराची साधना एका क्षणात पूर्ण होते. जेव्हा तुम्ही श्रद्धेने उपवास करता तेव्हा तुम्ही फक्त नियम पाळत नाही तर तुम्ही स्वतःला आणखी मजबूत बनवत असता. आता या सगळ्या साधनेनंतर मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. चला त्या भावनेला शब्द देऊया एका सुंदर कवितेत. संकटात जेव्हा मी हरतो तेव्हा तूच हात धरतोस. गणराया माझ्या जीवनात तूच प्रकाश बनतोस. अंधारलेल्या या वाटेवर जेव्हा आशा संपून जाते तुझं नाव घेताच बाप्पा नवी किरणे दिसून येते. जेव्हा डोळ्यात अश्रू दाटतात आणि मन खूप थकून जातं तेव्हा तुझं स्मरण केल्यावर हृदय पुन्हा हसून उठतं.
तूच माझा आधार आहेस, तूच माझी ताकद आहेस. या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तूच माझी साथ आहेस. अंगारकीच्या या पवित्र दिवशी मी तुला एकच मागतो, शक्ती दे मला संकटांना सामोरं जाण्याची आणि विश्वास दे स्वतःवरच विश्वास ठेवून जगण्याची. चुका माझ्या माफ कर बाप्पा आणि योग्य ते मार्ग दाखव. अंधारातून प्रकाशाकडे माझं आयुष्य घेऊन जा. तुझ्या चरणी ठेवते सगळं, माझं दुःख, माझी वेदना. फक्त एकच ते आशीर्वाद, कधीही तुटू नये माझी श्रद्धा. कारण जिथे तू आहेस बाप्पा तिथे भीतीला जागा नाही. गणपती बाप्पा माझ्या प्रत्येक श्वासात राहा. आणि आता या पवित्र दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व आणि त्याचे फायदे जाणून घेऊया. अंगारकी चतुर्थी हा फक्त एक सण नाही, ही एक संधी आहे आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याची. जेव्हा तुम्ही या दिवशी श्रद्धेने पूजा करता तेव्हा बदल हळूहळू दिसायला लागतात. सर्वात पहिला बदल मनात होतो. अस्वस्थ गोंधळलेलं मन हळूहळू शांत होऊ लागतं. घरात मनात असलेली नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते आणि त्या जागी येते सकारात्मकता आणि आशा. गणरायाच्या कृपेने घरात आनंद, समाधान आणि समृद्धी वाढते. छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळू लागतो. जीवनात जो अस्थिरपणा असतो तो हळूहळू कमी होतो. निर्णय घेणं सोपं होतं आणि आत्मविश्वास वाढतो. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांच्यासाठी अंगारकी चतुर्थीचा उपवास आणि पूजा खूपच लाभदायक मानली जाते. हा दिवस मंगळ ग्रहाशी संबंधित अडचणीस कमी करण्यास मदत करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फायदे फक्त विधी केल्याने नाही मिळत, तर श्रद्धा, विश्वास आणि सातत्य यामुळे मिळतात. जेव्हा तुम्ही मनापासून गणरायाला हाक मारता तेव्हा तो नक्कीच तुमचं ऐकतो आणि हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. आणि आता या सुंदर प्रवासाचा शेवट एक शक्तिशाली संदेशाने करूया. आयुष्यात संकट येतात, अडथळे येतात, कधीकधी वाट हरवल्यासारखीही वाटतं. पण जिथे भक्ती असते तिथे मार्ग नक्की सापडतो. आणि जिथे गणरायाचा आशीर्वाद असतो तिथे अशक्यही असं काहीच राहत नाही. संकट येतात पण भक्ती मोठी असते आणि जिथे गणपती असतो तिथे विजय निश्चित असतो. अंगारकी चतुर्थी तुमच्या सुख, शांती, समृद्धी घेऊन येऊ. गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. जर तुम्हालाही गणरायावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, गणपती बाप्पा मोरया. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच भक्तिमय कथासह, बऱ्याचशाच भक्तिमय प्रवासात इथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.